सर्वांनी कोच परंतु प्रत्येक मॅच हे जिंकणार मामा चॅम्पियन तर रडतो थोडासा निराश आहे आणि यानंतर गुड इव्हनिंग मित्रांनो. तर बघितलं असेल तुम्ही एवढे दिवस आपले फिरण्याचे ब्लॉग चालू होते. तर आज आहे शुक्रवार. आज आपली अंडरमची पहिलीच मॅच आहे. तर 10 वाजता मॅच आहे. आता वाजलेले आहेत 6:30. इथे प्रॅक्टिस चालू आहे बघा, जोरदार फुल प्रॅक्टिस चालू आहे. हे आपली न्यू जर्सी अक्षय ठाकरे यांनी स्पॉन्सर दिलेली आहे. तर मित्रांनो आपली ही जर्सी साहित्याची न्यू स्पॉन्सर बाय अक्षय ठाकरे. अक्षय ठाकरे तो आपला स्पॉन्सर वाड्यावाला. एकदम मस्त जर्सी आहे. इथे थोडी प्रॅक्टिस चालू आहे. तर प्रॅक्टिस करतो थोड्या वेळ आणि नंतर दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो इथे नारळ वगैरे फोडलेला आपण मंदिरात. पहिली सुरुवात आहे आपली तर मॅचची. आपलं मंदिर सर्व चांगल्या कामाची सुरुवात आपण इथूनच करतो. तर इथे मंदिर बंद आहे तरी पण आपण नारळ वगैरे फोडलेलं. पाहू शका पहिला चेंडू पायावर आदळला. शॉर्ट बॉल ऑफसाइड पक्का खेळला. आकाश तिकडे चेंडूला फील्ड करतोय. त्याचा बंबल नक्कीच झाला. एक सिंगल धाव तरी पुणे केली स्ट्राईक. यावेळेस पंचांनी नो बॉल घोषित केलाय. खेळपट्टीच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा पदार्पण करतोय. त्यावेळेस अजून एक फटका सुरेख. 2 खेळाडू आहेत. थोडासा बंबल नक्कीच झाला. राकेश मध्ये चेंडू वेगवान चेंडू आला. पंचांनी व्हाईट बॉल नक्कीच 18 अंक. ईश्वर माची आमच्याबरोबर काम करतायत. स्कोरिंगची भूमिका पार पाडतायत. एक बिझी शेड्यूल मध्ये त्यांनी वेळ थोडासा काढलाय. त्यावेळेस फटका सुरेख. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आशिष विद्यार्थी म्हणजे आशिष यादव यांच्या माध्यमातून 19 धावा फटका. त्यावेळेस ऑन साइड फटका सुरेख केला. अमन चव्हाण पाहू शकेल. अमन चव्हाण तिकडे पाहायला भेटला. चेंडू अडवलं नक्कीच. त्यावेळेस फटका सुरेख. जागा बनवली. त्यानंतर चेंडूला जागा दाखवली. 4 धावांसाठी तिने दोन चेंडूचा खेळ बाकी. 32 धावसंख्या फिरवली गेली. सरळ बॅटी पक्का तो सुरेख केला. शेवटचा चेंडू 3 बॉल त्रिपुरा उद्ध्वस्त दोन्ही बॅटरला. आज पाहू शकाल निखिल सुद्धा निरीक्षण असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहू शकाल लेग बॅटरचा प्रयत्न. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. धोपळा 1 मिनिट सहसा होते. धोपळच पण एकदा पाहू शकाल त्यात टप्प्यावर घेऊन टाकला. पण लेग स्टंपला मिस करतो. आणि पाहू शकाल फुलटॉसचा बॉस बोलू शकला नाही आणि फलंदाज सुमित आला. क्रॉस बॅक खेळण्याचा प्रयत्न पण पाहू शकाल. आकाश चौहान बॅटिंग साठी आला. आकाशाला मस्त एंड वर असेल. मोठा मासा गळायला लागलाय. माछी पाळा या मैदानामध्ये आपण स्पर्धा खेळतो. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. पहिला चेंडू शॉट होता. पाहू शकाल दोन्ही पायाच्या मधून चेंडू काय सुरेख चेंडू फलंदाज. यावेळेस पाहू शकाल फॉलो थ्रू मध्ये चेंडू खेळला. चांगला क्षेत्ररक्षण. बॉलर बॅक 9-3 समीकरण राहिलं. यावेळेस पाहू शकाल आकाश चव्हाण 4 आशिषाला पाहू शकाल. खेळाचा प्रयत्न होता. अप्रतिम चेंडू. चेंडू 30 धावांची गरज. त्यावेळेस परंतु पाहू शकाल विकेट मिळून 10 धावा पाहिजे सरांसाठी. या स्पर्धेमधला पहिला निर्धार षटक गोलंदाज बनला. अप्रतिम गोलंदाजी. आता येणारे 6 चेंडू आणि बनवायचे 30 धावा. 7 समीकरण आहे. पाहू शकाल देखील घरात गोलंदाज सज्ज झालाय. निकुंज 6 चेंडू 30 धावांची गरज. पहिला चेंडू वेगवान राहिला. पाहू शकाल पुढे पडलाय. पंचाने शेवटच्या षणामध्ये दर्शवले चेंडू पुढे पडला आणि लेग बॅक मध्ये सिंगल. 29 समीकरण आहे. आशिष ऑन स्ट्राईक. उलटा बॉल पाहू शकाल. डॉट बॉल औषध नक्कीच राहिली यावेळेस पाहू शकाल या सामन्यामध्ये. परंतु सामना कधीही फिरू शकतो. फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली आहे. जीवा तिकडे चेंडूला जीवाच्या आतंकाने चेंडू फील्ड करतो. पाहू शकाल पूर्णपणे डीएसएस संघ नक्कीच राहिले. त्याचं कारण काय रे पाहायला भेटलं आपल्याला. पण तेवढंच कौतुक करावं लागेल.
फटका सुरे गॅप मध्ये यतींनी टाइम नक्कीच लागेल परंतु चेंडू निघून त्याचा सीमाच्या बाद चौकामाचा विजेता संघ त्या दोन संघामध्ये होणारा क्वालिफाय संघ क्रॉस बॅट खेळला नक्कीच डॉट बॉल नक्कीच चालला षटक क्रमांक 17 गेले 4 सामना पूर्णपणे पोलीस ट्रॅक वरती परत आपल्याला पाहायला मिळतील. हो पहिला चेंडू पेस केला आणि इथून चेंडू हातामध्ये आलेला नाहीये. नक्कीच हितेश आपल्याला पाहायला मिळते. हितेश घरात बॉक्स क्रिकेट म्हटलं त्या दोन्ही संघाची नावं त्यांच्यावरती असतात. हो 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 काय पाहायला मिळते चेंडू वरची नजर मात्र हटली गेली आणि दुर्घटना मात्र घडताना पहा. पुढचा चेंडू घेऊन सांगतात पुन्हा फटका सजलाय परंतु इथून बॅकअप आलाय. सिंगलचा प्रयत्न नो डाऊट अँड नॉट आउट दिशा सेफ आहे असं मात्र त्यांनी पाहूया. पुढचा चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न चेंडू शरीराच्या साह्यानं शॉट सिलेक्शन विकेट डाऊन पहिला विकेट वरती 2 विकेट पाहूया. सारंग फलंदाज चालले विकेट अँड विकेट पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली चेंडूला काम इथून पाहायला मिळते. नक्कीच सिंगल मिळते चालू आहे. पुन्हा एकदा आक्रमण झालंय क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली फेकीच्या स्वरूपात अय्यांना सुद्धा परतावं लागेल. बॅक टू द डगआउट गॉन विकेट डाऊन. चेंडू टॅप केला पाहूया क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडू खाली आणि इथून षटक कंप्लीट होईल. 3 षटकांच्या खेळानंतर 64 स्कोर येतील दोन संघांमध्ये. बी पॅनल मधनं आपण टॉस बॉक्स मध्ये जोडा. यारी दोस्ती सरावली बॉल या टीमची कॅप्टन सुद्धा आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचा आहे. टॉस बॉक्स वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल सिंगल साठी फटका खेळला जातोय आणि इथून फलंदाज पाहायला मिळते. भारत इथून सिंगल आपल्याला पाहायला मिळते. दनसार गावातील बिलॉंग करणारे व्हाईस ऑफ दनसार म्हणून ज्यांची ओळख राहिली गेली आहे आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच उत्कर्ष जी पाठ चौथा चेंडू असेल निकुंज खंडा पुन्हा एकदा विकेट संघ पूर्णपणे इथून बांधीला गेलाय आणि इथून फलंदाजांना जे दावा बनवायचे ते बनवता येत नाहीये. सिंगल साठी पुन्हा एकदा चेंडू ट्रॅकबॉल होतोय. सिंगल जाऊन पाहायला मिळेल मध्ये वाढ होईल आणि पुन्हा खराब फटका होता परंतु सार्थकने जेल घेतली जेल पकडण्यासाठी आणि जेल टिपला जातो. विकेट डाऊन आणि कीर्तेश आणि पहिलाच बॉल इथून पाहिलं तर पहिलाच बॉल अपेक्षित केलं जातं की प्रयत्न सार्थक धावा सुटला गाडी सुटली होती आणि इथून अपघात घडता राहिलं गेलं. अपघात बॉलिंग ट्रॅक वरती सार्थक साठी सार्थक खूप चांगले बॅटिंग राहिले बॉलिंग राहिले आणि इथून शूट करण्याचा प्रयत्न सिंगल तर ही सामना जिंकू शकतो. नक्कीच आपण मागचा मॅच पाहिला होता. ओहो बॅटची कडा आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये सिंगल करायचे 2 कंप्लीट केल्या तरीही सामना जिंकू शकतो संघ साहित्य बिरवाणी संघ. निलेश मिश्रा बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सॉफ्ट हँड आणि इथून सिंगल धावसंख्या 1 ने पुढे. आता विजयासाठी 2 धावेची आवश्यकता आहे. निलेश मिश्रा बॉलिंग ट्रॅक वरती फटका सजला गेला आणि इथून विजयाचा हा फटका टॉप 8 मध्ये 2 मॅच जिंकलेले आहेत आपण आणि 1 साइड जिंकले क्वालिफाय झाले आणि आता परवाला आहे आपली मॅच. बघा चालू घरी शिवबाईने काही फिल्डिंग केलं 1 नंबर. मित्रांनो त्याची व्हिडिओ मी क्लिप टाकतो थोडा आपला स्टोरेजचा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये ते आपण बघू ब्लॉगमध्ये. आता आपली मॅच आहे संडेला डायरेक्ट आणि संडेला 2 आपले मॅच आहेत. एक अमरापूरला पण आहे आणि इकडे आपल्या सरावलीत पण आहे. घरी आलेले आहेत आता मॅच बीच आलेले आहेत इकडे. आता आपली चर्चा चालू आहे. निकुंजबाईने चांगली बॅटिंग केली आहे. 2 बॉल 0 पण भाई बॉलिंगचा माझा मी कसा असा माणूस आहे का मी फक्त एका तुम्हाला मॅच सांगतो. मी पहिल्या मॅचला आपण 40ला विन दिलेली ती 1 साइड जिंकले. दुसऱ्या मॅचला त्यांना आपण पहिली बॅटिंग नाही पहिली आपली फिल्डिंग होती त्यांना फक्त 20 रन आपण काढून दिलेल्या
आणि आपण त्या इझी वन साईड काढल्या विसर थोड्या झालेल्या विकेट गेलेले पण ते झाले. आता चर्चा करतो आणि घरी जातो. अरे भाई ही बॅट नाही घेतली म्हणून मला प्रॉब्लेम झाला. असं आहे का? बॅटचा प्रॉब्लेम झाला का? मग नेक्स्ट टाइम लागले ते दाखव ना. हे बघ भाई एवढा पाहायला लागला तरी पण खेळतो का गावासाठी. एवढूसा भाई गावासाठी एवढूसा लागला असता ना भाई एवढूसा तर मी काय ते बांधलं नसतं असं. पण मी गावासाठी खेळतो. मला मित्रांनो सांगतो निकुंजचा कसा एवढा असेल ना ते एवढा करत होतो आणि त्याचा एवढा आहे एवढा केला एवढा केला. म्हणतात सांग तू काय ते सांग. म्हणतात सांग किती लागला एवढं लागला असेल ना तर एवढा गाडी. मित्रांनो आता आपला संडेला ब्लॉग येईल दुसरा. अमरापूरला मॅच आहे तिकडे आणि लगेच रात्री इथे खेळायला जायचं आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चलो बाय बाय. तर मित्रांनो आज आहे आपला फायनल डे. इथे आपण ग्राउंडवर पोहोचलेले आहेत. बघू शकतात पूर्ण ग्राउंडवर पोहोचलेले आहेत. तर वाजले आहेत 8 परंतु अजून टॉस वगैरे काय झालेला मिळत नाही. आपली मुलं प्रॅक्टिस करत आहेत तिकडे फुल प्रॅक्टिस चालू आहे. आणि आज फायनल आहे. फर्स्ट मॅच आहे ती आपली तारापूर क्वार्टर फायनलची मॅच आहे. बघूया कसं होतं काय ते सर्व दाखवतो. थोडेफार मॅच बघितलेले असतील मित्रांनो एक तुम्हाला सांगतो हे ISPLचे माझा टॉप कमिंग कॉम्पिटिटर होऊ शकतात. त्याला शुभेच्छा. युसुफ सर काय बोलणार आपल्या टीम बद्दल? आपली टीम आहे तर काय बोलणार आज? साईंचं नाव आहे संघासमोर. साई एकता बिरवाडी एकता प्रत्येक वेळ राहावं गावामध्ये ही आमची साईच्या प्रार्थना असणार आहे. आणि आजच्या दिवसामध्ये साई एकता बिरवाडीचं बेस्ट ऑफ लक. आणि या मैदानामध्ये लास्ट इयर फायनल रनअप राहिला होता. यावर्षी चॅम्पियन बनावं ही आमची प्रार्थना आहे. ओके धन्यवाद. चला आता तुम्हाला मी दाखवतो. चल आता तू पण थोडाफार हात वॉर्मअप फ्री कर. ही बॅट घ्यायचा प्रयत्न चालू आहे माझा. साई एकता बिरवाडीचा इंजेड प्लेअर आज काय कमाल करून दाखवेल तुझ्या हाताने. वॉर्मअप करून भारी वाटतो तुला. म्हणजे आज तुला वन डाऊनला बॅटिंग येणार आहात. प्रयत्न करू नाही. पहिला बॉल गेलेला आता खेळला पाहिजे. हो आमचे प्रेक्षक वर्ग सुद्धा जोडले जात आहेत ऑनलाईन या स्पर्धेत. हे दोन कॅप्टन आपल्यापर्यंत पोहोचले जात आहेत. मी टॉससाठी रिक्वेस्ट करेल. यांच्या शुभाकांना मात्र आपण हा टॉस करतोय. खूप सारे मेहनत मात्र या स्पर्धेसाठी त्यांनी घेतले आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पुन्हा टॉस करतोय. गव्या चॉईस दिली जातोय. बॉलिंग केली जाते कलंदर तारापूर संघाकडनं आणि इथून टॉस विन होतोय. संघ आपल्याला पाहायला मिळेल. साई एकता बिरवाडी संघ मात्र टॉस विन होते. बहुत अच्छा है और वही कोशिश करेंगे जितने साल की नई शुरुआत जितने से करें. चिंचणीची सलामीची जोडी उतरलेली आहे. इथून पहिला बॉल आगीकडनं सॉफ्टची एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. ओहो इथून जागा बनवली होती सोहेल परंतु डिक्लेअर झोन मध्ये इथून चेंडू ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल. आक्रमण चेंडूला चांगलं झालं होतं. शेवटच्या टप्प्यावरती फलंदाज रोहन. ओहो इथून टॉस केला जातो. चेंडू सॉफ्ट हँड सिंगल साठी खेळला गेलाय. त्यामध्ये आपल्याला यष्टेच्या मागे एक प्लेअर ऍड करावा लागेल याची नोंद ठेवा. हे नियमावली आहेत ते घेऊन चालावे लागतील. इथून खराब चेंडू होता परंतु काय कमालीचं क्षेत्ररक्षण. जोरदार टाय झाला पाहिजे. म्हणून आपल्याला पाहायला मिळतात नाना या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळाली आहे. बघा इथून पुढचा चेंडू टॉस केला जातो. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण मोकळून येतो चेंडूवरती परंतु फेकीतून रिक्स घेण्याचा प्रयत्न जरूर करेल. रिक्स घेतला. इथून खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतात. इथून स्पर्धेचा आनंद वेलकम हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच एक सार्थककडे आहे. सार्थक पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. विकेटचा प्रकार होईल का गाव चेकच्या स्वरूपात. अंजू इथून बॅक उडलेला बाहेर काढावं लागेल. चेंडू सोडला इथून प्रयत्न करावे लागतील. गॅप शोधावे लागतील. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पुन्हा वेगाने चेंडू सोडलाय परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एक आपण आरबीचा कौल करणार आहोत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. सार्थक चेंडू खाली आहे. वेगाने चेंडू सोडलाय. टॅप केलाय परंतु धावा फक्त मिळणार एक. सिंगल धाव मिळते आणि इथून काही कमालीची उत्तम दर्जाची गोलंदाजी राहिली गेली साई एकता बिरवाडी संघाकडनं. पहिला डाव समाप्त.
समाप्त होतोय आणि इथून पहिल्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले. संघाचा कॅप्टन आलेला आहे मिस्टर प्रेम. वेलकम प्रेम, आपलं हार्दिक स्वागत आहे. म्हणजे आमचा हा एक मित्रांनो एक लगेच सध्याचं जरी असलं आपलं क्रिकेट अप्रतिम क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला चौधरी पहिल्या दिवशी आमचं जमलं काही कंपनीचं एसटी रिक्षा गायला गेलं होतं. धन्यवाद. सार्थ पहिली पाळ आहे. पुन्हा एकदा जागा बनवली, रूम बनवला होता, बॅकफुटला गेली, पंच करण्याचा प्रत्युत्तर देताना काय घडलंय. एक धावा वाचवायची कारण की सोबतचा टार्गेट आहे आणि त्या सोबतच्या टार्गेटला मोठं करायचं असेल धावांचा सुद्धा एक मोठा संघ आपण पाहतोय. त्या संघाला भूमिका स्टार पाहूया पुढचा चेंडू. चेंडू जर आपण पाहिला इन होताना टप्पा पडल्यानंतर थोडंसं काटा बदलतोय चेंडू आणि फलंदाज स्कोर कार्ड वरती अजूनही 17चा पाठलाग करायचा आहे. चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 4 आणि 2 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. पाहूया 17चा अजून पाठलाग करायचा आहे. सेफ बॉल ट्रॅक वरती आणि ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल दीपेश पुन्हा एकदा सॉफ्टहँड दिशा दिली आहे. मंगळच्या साईडला चेंडू बॅट वरती घेतलाय. सिंगल कंप्लीट होईल. धावसंख्या स्कोर पाहूया सार्थक. शेवटचा बॉल कट करण्याचा प्रयत्न बॅटला चेंडू समीकरण पाहिलं येणारे 18 चेंडू आणि 18 मध्ये कंप्लीट करायच्या 16 धावा. मॅच पोहोचली आहे. सिंगल साठी चेंडू खेळला जातो निकुंजकडनं. सिंगल येथे कडनं. अभ्या पुढचा चेंडू साकीर. हो शेवटच्या क्षणावरती 12 आणि 13 वरती येऊन पोहोचला. 12 चेंडू 13 धावा. इथून असेल पट्टा पुन्हा एकदा केला परंतु क्षेत्ररक्षक आहे ते देताना चेंडू झाकून घेता परंतु इथून ते पाहायला मिळेल का. बिरवाडी संघ आणि हिमांशू चेंडू 4ची आवश्यकता आहे. 5 चेंडू होता परंतु इथून 8 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता आहे. विकेट जर आपण तपासले तर लेवलवर आहेत. 4 विकेट आहेत दोन्ही संघांचे म्हणजे इथून 4 धावा कंप्लीट कराव्या लागतील. 4 हा आकडा मात्र या मॅच मध्ये 7 चेंडू आणि आवश्यकता आहे 3 धावेची. चेंडू जर आपण पाहिला तर निर्धाव जातो. आता 6 चेंडू आणि 3 पहिला चेंडू वाईट आहे का देख वाईट देख उलटा जीवा उत्तर मात्र दिले जात आहे. 4 चेंडू 3 धावेची आवश्यकता आहे. लागेल फलंदाज सारंगला शेवटचा विकेट. वाईट झालं देख वाईट देख काय ना काय मार लवकर धाव 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 मस्त मस्त वाईट साठी
मित्रांनो आता सेकंड मॅच लागलेली आहे धोडीपूजा बरोबर आपले. पहिला बॉल टाकत आहे सार्थकदा. चेंडूचा खेळ पहिला धावसंख्या स्थिरावलेली 0 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा इथून सिंगल सर्ट येत आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा पंच केला पाहूया. 2 क्षेत्ररक्षक आले क्षेत्ररक्षक इथे आले. मागची मिसफील्ड झालेली होती. ठीक आहे चालेल. घर बसल्या प्रेक्षक सुद्धा त्यांचंही हार्दिक स्वागत असेल. तोच धावतोय बघा. भरोसा नाही राहिला आता. करूया आपण हार्दिक स्वागत. षटकाचा सुरुवात करतोय. पहिला बॉल नो बॉल पाहायला मिळतोय. पंचांकडनं नो बॉलचा इशारा आलाय. बाहेर जाऊया इथून पुढचा चेंडू रोहनकडनं. इथून पुन्हा एकदा पुढचा चेंडू जर आपण पाहिलं तर वाईट विकास केला धोडीपूजा फायटर संघाचा. आणि इथून पुन्हा एकदा पुश केलाय आणि आपल्याला पाहायला मिळतील सर. पुन्हा एकदा पुश केलंय चेंडूला. सिंगल धोडीपूजा फायटर संघाला. इथून चेंडू विकेट सोडला जातोय की काय. इथून बॅटरनं चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल. सारा बॉल ट्रॅक वरती. स्कोर कार्ड वरती 22 धावा 22 रन्स. पुन्हा एकदा फटका सजवला. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील राहुल ऑफ स्ट्राईक आहेत. वेगवान चेंडू गतिवान चेंडू गतीवरती सवार असलेला गोलंदाज निकुंज आपल्याला पाहायला मिळाला. फेकी जरूर आली वरती होता. ओहो इथून नो बॉल. नियंत्रण नाही. नो +1. 2 धावा इथून स्कोर कार्ड मध्ये प्लस होतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल 29-29 धावा. टॉस दिशा दिली आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. 4 बॉलचा अजूनही खेळ बाकी. पुन्हा एकदा खेळला गेलाय. सार्थक चेंडूवरती इथून आक्रमकता प्रदान करेल. लाईव्ह प्रेडिक्शन 1 रन. पोचवायचं संघाला. शेवटचा बॉल आहे. आक्रमकता प्रदान करण्याच्या नादामध्ये आहे. मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न असेल प्रवेशकडनं. चेंडू खाली आहे. पंच सांगतात ओ योग्य आऊट. 36 धावा आणि 37 चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय. परंतु इथून कीर्तीची बॅट पुन्हा एकदा बोलताना दिसेल का. पाहायला मिळतं क्षेत्ररक्षकाकडनं. डी बॉलमध्ये चेंडूला ढकललं गेलं. अप्रतिम क्षेत्ररक्षण खूप चांगलं क्षेत्ररक्षक तरुणकडनं पाहायला मिळालं. हवे इथून सार्थक ऑफ स्ट्राईक. पुन्हा एकदा चेंडू जातोय परत बॉन्ड्री लाईनच्या बाहेर. 4 धावे. 16 चेंडू 21ची आवश्यकता. पाहूया हिमांशू. पाहूया धावची संकेत आणि हिमांशू पाहायला मिळतील. परंतु इथून विकास त्यांची गाडी वेगाने चालली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज संकेत. गोवाची काजू फेनी आणि दीपक लेवांच्या टेनी खूप चर्चेमध्ये राहिला. सो गाईज आता सातपाटी वर्सेस साहित्य विरवाडी मॅच सगळे जात आहेत मध्ये आणि मी आहे कॅमेरामॅन आहेत. राजेंद्र लखुमाचे साहेब आहेत. आपला भाऊ आपल्याला शिकवत आहे आणि बघू शकता. हा ते पण तुम्हाला सांगतो आम्ही एकाच कॉलेजला होते. मला पण नाही आठवत रे कोणता. समीर एवढं आठवत दुसरं काहीच आठवत नाही. आम्ही त्याच कॉलेजला होते पण आता काय दोघांचं पण काय झालं नाही. आता आम्ही आता मॅच मध्ये कॉन्सन्ट्रेट करत आहेत आणि थोडंसं याच्यामध्ये याला काय सांगतो याला कॅमेरा नाही याच्यामध्ये आम्ही जरा कॉन्सन्ट्रेट करणार. आणि इकडे बघू शकता तुम्ही 2 मिनिट सध्या झालेले आला होता वडकून परंतु पहिल्या दिवसात पराभूत झाला.
चांगला क्रिकेट ते सुद्धा खेळत आहेत आणि अंतिम सामना अंडर क्रिकेटचा हा सामना प्रथमतः आपण पहिला फायनलची मॅच आहे महामुकाबला सातपाटी वर्सेस साई एकता बिरवाडी. पहिल्या मॅच पासून ते या शेवटच्या अंतिम मॅच पर्यंत पाहूया इथून दिवेश पाटील अंतिम मॅच सुद्धा किती चांगला खेळ त्यांच्या बॅट वरपेचा चेंडू होता, गती कमी होती, वेळेवरती मात्र सिंगल साठी कट केलं चेंडूला. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत अभि यांचा सुंदर फटका पाहायला मिळाला होता, परंतु इथून खूप चांगलं क्षेत्ररक्षण निकुंज यांच्याकडनं पाहायला मिळालं. चेंडूला रोख पाहूया पुढचा चेंडू. सारंग पुन्हा एकदा तयार, पुन्हा एकदा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. जीवा चेंडू खाली येतोय, सिंगल प्राप्त होते, धावसंख्या जाऊन पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये पुन्हा चेंडू अडवलाय. हवे इथून कमीत कमी सायगणे सातपाडे संघाला 15 ते 10 धावा बनवाव्या लागतील फायटिंग स्कोर बनवण्यासाठी. इथून चांगला फटका होता, जीवा चेंडू खाली आला होता, जीवाची आकांक्षा करत चेंडूला पकडलं आणि फेकलं, तत्पूर्वी सिंगल कंप्लीट होईल. धावसंख्या निकुंज पुढचा चेंडू घेऊन. ओहो, इथून काय कमालीचा फटका पाहायला मिळतो दिवेशकडनं. फुलटॉस चेंडू होता, वेगवान चेंडू होता त्याचा चेंडू. निकुंज पुन्हा एकदा तयार, आलेला आहे. लोअर पेचा चेंडू पाहायला मिळाला. जीवा पुन्हा एकदा चेंडू खाली, सिंगल कंप्लीट होईल. धावसंख्या एकने पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पुढे. त्यांच्याही बॅट मधनं चौकार पाहायला मिळेल का? फटका खेळला, इन टू द गॅप, चेंडू होतोय फरार, सीमा रेखा पार, चौकार. रितेश गरत आणि त्याचबरोबर सार्थक गरत खेळ घेऊन पहिला बॉल कट केलाय चेंडू. दुसरा चेंडूचा केक सार्थक या मेगा फायनल मध्ये करण्याचा प्रयत्न होता. दुबूर मध्ये चेंडू जातोय, पाहिलं खूप चांगला षटक पाहिलं पंचाकडे लाऊड अपील पाहायला मिळतं आणि इथून पंच. तर मित्रांनो, आपण आता फायनलला आलेलो, सेकंड रनर अप झालो. त्याचबरोबर सरावलीला आपली टुर्नामेंट ज्यांनी होती, मात्र पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये चांगलासा पार पाडली. परफॉर्मन्स केला पोरांनी. तर बिट्टू आपण वर्षाची पहिली टुर्नामेंट होती आणि आपण फायनलला गेलो आणि फायनल हरलो. स्पर्धेच्या माध्यमातून आपण ठीक आहे, विश्वजित पार्ट पाटील ऑफ सरांच्या शुभाताने मात्र हा काय सन्मान जे आपण आहे ते करतो ऍक्सेप्ट करून त्यांचा. आपण पुढच्या टुर्नामेंटला परत चांगली टुर्नामेंट आहे भूमिका तिकडे आपल्याला पाहायला बॉक्सची मिळतात. सरावलीमध्येच आहे. तिकडे जरा चांगलं पंच करण्यात आपल्याला होतं. मला बक्षीस पाहायला समारंभ मिळतात. दाखवतोच मी. त्यानंतर पुढचा सन्मान असणार आहे या स्पर्धेमध्ये. पहिली स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेमध्ये पाहू शकाल नवीन वर्षी सुरुवात. उत्कृष्ट गोलंदाज करत बेस्ट बॉलर आहे कुठे ना कुठे गोलंदाजी कमी असताना सार्थक. काजू फैनी आणि पहिली टुर्नामेंट पहिलेच बेस्ट बॉलर भेटलेला आहे. अभिषेक पटेल बेस्ट बॅट्समॅन टुर्नामेंट. प्रॅक्टिस अभिषेक पटेल या आणि किशोर पटेल सांगतोय, विचारपूस करतोय, नाराज व्हायला. कॅमेरामॅन निकुंज. परंतु प्रत्येक मॅच हे जिंकल्यावर मामा चॅम्पियन तो रडतो, थोडासा निराश आहे. आणि यानंतर पण खाली उतरायचं आहे. उंच तुम्ही भरारी घेतली आहे तर ते सुरेख ट्रॉफी. आए देखो ट्रॉफी का फोटो नहीं कर रहे सब लोग. हाँ रे फ्रेंड. तर मित्रांनो, आता आपण फायनलला हरलेले आहेत ट्रॉफी. आता आपण पोचलोच घरी. तुम्ही सगळेजण आलेले तिकडे, ट्रॉफी पण आहे. मित्रांनो, पहिलीच सुरुवात चांगली झालेली आहे. ऋषीचा परफॉर्मन्स तुम्ही बघू शकता, एक नंबर परफॉर्मन्स झाला. पहिलीच टुर्नामेंट आणि पहिलाच टुर्नामेंटला चांगला परफॉर्मन्स दाखवला त्याने. मित्रांनो, ब्लॉग आपण इकडे एंड करत आहोत. नाही, आता आहेत आपले यावर्षी 4-5. चलो गाईज, बाय बाय.